एसटीची झोळी रिकामी, वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित. राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेली आणि गेली 76 वर्ष नित्यनियमानं वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडविणारी एसटी यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र दुर्लक्षित राहिली. पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलांमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलचा दर अंदाजे ₹2.60 प्रति लिटर कमी होणार आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही, कारण एसटीच्या बहुतांश गाड्यांना ग्रामीण भागात डिझेल भरलं जातं. राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेली आणि गेली 76 वर्ष नित्यनियमानं वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडविणारी एसटी म्हणजेच सर्वांची लाडकी लालपरी आषाढी वारी अगोदरच निधीच्या तरतुदींपासून उपेक्षित राहिली असून एसटीला या करातून सूट मिळालेली नाही. त्याचप्रमाणे विकास कामासाठी आणि नव्या गाड्या घेण्यासाठी अर्थसंकल्पात एका पैशाचीही मदत केली नसल्याची खंत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली आहे. मूल्यवर्धित कराबाबतीत बोलायचं झाल्यास मुंबई शहरात जादा कर आकारणी होत असल्याने एसटीनं काही वर्षांपूर्वी मुंबईत डिझेल भरणं बंद केले. नवी मुंबईत एसटीचा एकही डिझेल पंप नाही. मुंबई शहरात मुंबई सेंट्रल आणि कुर्ला नेहरू नगर येथील दोन्ही डिझेल पंप बंद आहेत. मुंबई पुणे विनाथांबा सेवा सुरू असल्यानं फक्त परळ आगारात डिझेल पंप सुरू आहेत. नव्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेले 2 पंप पुन्हा सुरू होतील. मात्र एसटीच्या बहुतांशी गाड्यांना ग्रामीण भागात डिझेल भरलं जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा डिझेलचा ग्राहक असलेल्या एसटीला एसटीवरील करात सूट देण्यात आली पाहिजे. एसटीकडे सध्या 15,400 गाड्या असून दररोज 12 लाख लिटर डिझेल लागतं. त्यावर प्रतिवर्षी साधारण 3,400 ते 3,500 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च होते. एसटीची रचना ना नफा ना तोटा आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या तत्वांवर आधारित असून मुळात एसटीला कुठलीच कर आकारणी नसावी. पण दुर्दैवानं साधारण विविध कराच्या रूपानं वर्षाला 1200 इतकी रक्कम एसटीला भरावी लागते. यातील राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या करांमध्ये सूट दिली असती तर बरं झालं असतं. त्याचप्रमाणे नव्या विकास कामांसाठी आणि गाड्या घेण्यासाठी अजून निधी द्यायला हवा होता, पण दुर्दैवाने तेही झालं नाही. गेल्या अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी मिळाला नाही. गेल्या अर्थसंकल्पात स्थानक नूतनीकरण, LNG गाड्यांमध्ये परिवर्तित करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी व इतर बाबींसाठी एसटीला साधारण 2200 कोटी रुपयांची रक्कम तरतूद करण्यात आली होती. त्यातील फक्त 390 कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला शासनाने दिली आहे. जास्तीची रक्कम एसटीला अद्यापही मिळालेली नसून निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या व लोकप्रियतेसाठी इतर संस्थांना अर्थसंकल्पात मोठी तरतूद करणारे सरकार एसटीची मात्र वारंवार फसवणूक करत असल्याचा आरोपही बर्गे यांनी केला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.